महाराष्ट्रावर चक्रीवादळासह मोठं पावसाचं संकट घोंघावतंय। गेल्या 30 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ आज रात्रीत महाराष्ट्रावर धडकणार असल्याची माहिती आताच हवामान खात्याने दिली आहे। या 10 जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात नुकसान होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। एक वादळ जे बंगालच्या उपसागरात विशेष स्थितीत निर्माण झालंय, त्यामुळे ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेने प्रचंड वेगाने त्याची गती वाढली आहे। भारतीय हवामान खात्याने याबद्दल 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित केलाय। गेल्या 20 वर्षातील हे सर्वात मोठं चक्रीवादळ स्थितीत निर्माण झालं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेने त्याची प्रचंड गती वाढली आहे। भारतीय हवामान खात्याने याबद्दल 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित केलाय। गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ हे आहे। त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने जाहीर केल्या आहेत। सरकारने अर्जंट आदेश जारी केलाय। या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना 10 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार आहे। राज्य शासनाने 3 तारखा जाहीर केल्यात। या 3 तारखांना राज्यभरात सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता प्रशासनाने सर्व नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या सूचनांचं पालन करण्याचे आवाहन केले। नेमक्या कोणत्या 3 तारखेंना आणि कोणत्या 10 जिल्ह्यांना भयंकर चक्रीवादळास तुफान गारांचा फटका बसणार आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। राज्यात ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थितीची सूचना देण्यात आलेली आहे। सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या। या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केल्या, त्यामुळे तुम्हाला या संकटाचा सामना करावाच लागेल। यासाठी कोणत्या या 3 तारखा आहेत आणि त्या तारखांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे, कोणते 10 जिल्हे आहेत की जिथे प्रचंड नुकसान होणार आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। हे चक्रीवादळ कसं असेल, कोणत्या 10 जिल्ह्यांवर याचा परिणाम होईल आणि तुम्ही स्वतःचा बचाव कसा करायचा आहे, राज्य सरकारने काय सूचना नागरिकांसाठी दिलेल्या आहेत, सविस्तर 2 मिनिटं हा व्हिडिओ पहा। चक्रीवादळ हे शक्ती नावाचे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालेलं आहे। समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढीमुळे मूळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यातून हे महाभयंकर 20 वर्षातलं सगळ्यात मोठं चक्रीवादळ निर्माण झालंय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता पुढील 3 तारखांना ज्या तारखांना दिल्या त्या मे मधल्याच आहेत, त्या ज्या तारखांना सर्वाधिक तीव्रता होईल। या चक्रीवादळामुळे जवळपास 70 ते 100 किलोमीटर प्रति ताशी वेगानं वादळी वारे वाहू लागतील। शेतीचं मोठं नुकसान होईल। नद्या नाले यांना पूर येण्याचा धोका आहे। तर याबाबत ज्यांची घरं पत्र्याची आहेत, कच्ची घरं आहेत, त्यांची पत्रं उडून जातील, घराचे छप्पर उडून जातील, विजेचे खांब मोडू शकतात, झाडे उन्मळून पडू शकतात। समुद्राची परिस्थिती खवळलेली असणार आहे। चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होतील। मासेमारी करणाऱ्या लोकांना यामुळे धोका निर्माण होतोय। प्रशासनाने सर्व मासेमाऱ्यांना किनाऱ्यावर परतण्याचे आदेश दिले। वीज पडण्याचा मोठा धोका चक्रीवादळात विजेच्या कडकडाट मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे माणसं तसेच जनावरांना, शेतकऱ्यांना मोठं नुकसान होणार आहे। मागील काही वर्षात चक्रीवादळाचा इतिहास पाहिला तर या संकटाचं गांभीर्य लक्षात येईल। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्हा किनारपट्टी लगतचा जिल्हा यामध्ये भयंकर लाटा उसळून वादळी वाऱ्यास जोरदार अतिप्रचंड पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा याचाही मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो। पालघर जिल्ह्यामध्ये सतर्क राहण्याचं देखील आवाहन केलंय। पुणे भागातील सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा आहे। सांगली जिल्हा, पुणे विभागातील कोल्हापूर आणि त्यानंतर पुणे शहर हे 10 जिल्ह्यात यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे।